गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता दुसरी चं लेक्चर घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आयमिनर या स्पर्धा परीक्षेला आपण बसलेला आहात. आता आपलं हे शैक्षणिक शेवटचं आजचा आपला शेवटचा क्लास असणार आहे ऑनलाईनचा. वर्षभरामध्ये आपण अतिशय छान मॅनेजमेंट करून आपण या स्पर्धा परीक्षा बसलेलाच आहात. आता लगेच पुढच्या इयत्तेसाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता आपले ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन एक्झाम जे आहे किंवा ऑनलाईन लेक्चर आपले व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. सिलेबस सुद्धा आपला कम्प्लीट झालेला आहे. आज जो राहिलेला सिलेबस आहे बुद्धिमत्तेचा आणि इंग्लिशचा, एक दोन दोन उदाहरणं घेऊन तो सुद्धा मी आज कम्प्लीट करणार आहे. सर्वांना इयत्ता दुसरीच्या सर्व विद्यार्थ्यांना 5 जानेवारीला होणाऱ्या 5 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या आपल्या आयएमविनरच्या फायनल परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या अकॅडमीकडून. ओके, चांगला पेपर लिहा, शांत लिहा, पाठांतराचा भाग घरी करू शकताय. तर बघा, एक्सप्रेशन हा घटक आपला थोडा राहिला होता. एक्सप्रेशन 15th लेसन आहे. एक्सप्रेशन्स म्हणजे काय, तर आपल्या जो आपण भावना असतात. उदाहरणार्थ गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, हे कधी आपल्याला म्हणायचं असतं बघा. त्यावेळी सकाळी आपण लवकर उठतो त्यावेळी गुड मॉर्निंग म्हणतो. मग सकाळची दुपारी 12 नंतर असतो तो गुड आफ्टरनून. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो तो गुड आफ्टरनून. संध्याकाळी 6 नंतर आपण काय म्हणतो, गुड इव्हनिंग. संध्याकाळी 6 नंतर गुड इव्हनिंग म्हणतो आणि रात्री झोपताना आपण गुड नाईट म्हणतो. रात्री झोपता लक्षात ठेवा, सकाळी गुड मॉर्निंग म्हणतो. सकाळी उठल्यापासून रात्री 12 वाजल्यापासून दुपारचे 12 वाजेपर्यंत, सकाळी 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग. 12 नंतर दुपार चालू होते ते 6 वाजेपर्यंत गुड आफ्टरनून. ते संध्याकाळी सायंकाळी 6 नंतर गुड इव्हनिंग आणि रात्री झोपताना गुड नाईट आपण म्हणतो. तसेच आपण एखादा सण आला, हॅपी दिवाळी, हॅपी न्यू इयर, मैत्रिणीला तिच्या बर्थडेला आपण काय म्हणणार आहे, तर हॅपी बर्थडे म्हणणार आहे. आपल्याकडून एखादी चुकी घडली तर आपण सॉरी म्हणणार आहे. आपल्याला कोणी जर एखादी वस्तू दिली तर आपण थँक्यू म्हणणार आहे. आलं लक्षात. आता परमिशन ज्या असतात, आपण क्लासमध्ये आल्यानंतर परमिशन ज्या मागतो, उदाहरणार्थ मे आय कम इन सर, मे आय क्लोज दिस विंडो, मे आय ड्रिंक सम वॉटर, मे आय कम इन मॅडम, मे आय ईट माय टिफिन, कॅन आय ईट माय टिफिन, मी तुमचा माझा टिफिन मी खाऊ शकतो का, किंवा कॅन आय ईट युअर टिफिन, मी तुझा डबा खाऊ शकतो का. अशा प्रकारे या परमिशन्स आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण दुसऱ्याकडून मागतो त्या परमिशन्स असतात. मे आणि कॅनचा वापर करतात परमिशनसाठी. मे आणि कॅन, मे आय कम इन सर, कॅन आय ड्रिंक वॉटर, अशा ज्या असतात त्या परमिशन असतात. आणि इन्स्ट्रक्शन काय असतात बघा, ज्या शिक्षक किंवा आपले मोठे आई वडील आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतात. डू यू हेल्प युअर फ्रेंड, तू तुझ्या मित्राला मदत कर. डोंट क्राय, रडू नको. डोंट पुश, ढकलू नको. डू यू स्माइल, तुम्ही हसता का. डू यू यूज युअर हँकरचिप, तुमचा हँकरचिप यूज करा. डोंट बाईट युअर नेल्स, नखे चावू नका. डोंट मेक नॉईज, दंगा करू नका. रेज युअर हँड्स, डाऊन युअर हँड्स, म्हणजे हात वर करा, हात वर करू नका. अशा प्रकारे ह्या काय असतात, इन्स्ट्रक्शन असतात. आता त्याचा प्रश्न कसा विचारलेला आहे बघा, खालीलपैकी योग्य कृती कोणती आहे. आता याच्यामध्ये पिक युअर नोज म्हणजे नाकात बोट घालणे पहिला ऑप्शन आहे. पुश म्हणजे ढकलणे, PUSH पुश म्हणजे ढकलणे. पुढचं आहे पुट रबिश इन डस्टबिन, डस्टबिन मध्ये कचरा टाका. आणि क्राय म्हणजे रडणे. तर पुश म्हणजे ढकलणे, क्राय म्हणजे रडणे, पिक युअर नोज म्हणजे नाकात बोट घालणे, या चांगल्या गोष्टी आहेत का, नाही. मग ह्याच्यातली योग्य कृती कोणती आहे, पुट रबिश इन डस्टबिन. रबिश म्हणजे घाण कचरा आहे, तो डस्टबिन मध्ये टाकणे. आपली चूक असेल तर समोरच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर सॉरी म्हणतो. आलं लक्षात. त्यावेळी एखाद्या वाक्यात कोणत्या वाक्यात विनंती केली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर कॅन जी वाक्य सुरू होतात, डू यू हेल्प मी, डू यू हेल्प युअर पेरेंट्स, कॅन आय हेल्प यू, हेल्प मी प्लीज, या वाक्यामध्ये विनंती केली आहे की प्लीज मला मदत करा. हा, खालीलपैकी योग्य कृती कोणती. आता याच्यामध्ये डोंट मेक नॉईज, दंगा करू नका. बाईट युअर नेल्स, नखे चावा. डू हेल्प युअर फ्रेंड, तुमच्या मैत्रिणीला मित्राला मदत करा. थ्रो रबिश ऑन द फ्लोअर, कचरा फरशीवर टाका. तर डू मेक अ नॉईज, बाईट युअर नेल्स किंवा कचरा फरशीवर टाका, थ्रो रबिश ऑन फ्लेवर, ह्या अयोग्य कृती आहेत. योग्य कृती कोणती,
डू हेल्प युअर फ्रेंड ही योग्य कृती आहे. म्हणजे तुमच्या मित्राला मैत्रीण डू यू हेल्प युअर फ्रेंड म्हणजे तुमच्या मित्र मैत्रिणीला मदत करा असा त्याचा काय होतो अर्थ होतो. म्हणजे आपण हा एक्सप्रेशन घेतला. एक्सप्रेशन नंतर जो येतो घटक येतो तो आहे आर्टिकल्स प्रेपोजिशन आणि एक्झेक्टिव्ह. आर्टिकल प्रेपोजिशन अँड एक्झेक्टिव्ह हा घटक येतो. याच्यामध्ये आर्टिकल ए कधी वापरतो? ए अँड द. ज्यावेळी एखाद्या वस्तूची सुरुवात व्यंजनाने झाली असेल, उदाहरणार्थ कॅट डॉग, त्यावेळी ए वापरतात. ए डॉग. ए मॅन. आता हे कॅपिटल येणार नाही. ए मॅन. ए टॉय. लक्षात. आणि अँड कधी वापरतात? जेव्हा एखाद्या गोष्टी शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू न होत असेल, ह्या 5 स्वरांनी जर होत असेल, वॉवेल्सनी जर होत असेल तर आपण अँड वापरतो. उदाहरणार्थ अन आईस. आय ने सुरुवात झाली. अन ऑरेंज. अन ऑरेंज. अन अंपायर. UMPIR. बघा इथं ओ न सुरुवात झाली, इथं यू न सुरुवात झाली, इथं आय न सुरुवात झाली. अन एग. अन एग. म्हणजे कोणत्याही शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू न होत असेल तर आपण काय करतो? त्या शब्दाच्या पूर्वी अन हे उपपद वापरतो. आणि लक्षात. आता द कधी वापरतात? युनिव्हर्सल आहे म्हणजे जगातील एकमेव वस्तू जी आहे त्याला द वापरतात. उदाहरणार्थ सूर्य. सूर्य आपल्या गावात वेगळा आहे, दुसऱ्या गावात वेगळा आहे, किंवा गोव्याला वेगळा आहे, गुजरातला वेगळा आहे, असं काय आहे का? नाही. सूर्य एकच आहे. उदाहरणार्थ म्हणून त्या सूर्याच्या एकमेव जगातील अशी वस्तू असेल तर त्यावेळेला द वापरतात. उदाहरणार्थ द सन. सूर्य एकच आहे. द मून. द स्टार. द स्टार्स. द स्काय. द फोर्ट. द स्काय. अशा ज्या वस्तू आहेत तेव्हा आपण काय वापरतो? द वापरतो. आलं लक्षात. आता अँड द कधी वापरायचं लक्षात आलं. आता ह्याच्यावर बघा, दिलेल्या वाक्यातील प्रेपोजिशन्स ओळखा असं म्हणतात ना. प्रेपोजिशन्स ओळखा. सन. द सन शाईन्स ब्राईटली. सन शाईन्स ब्राईटली. त्याच्यामधलं प्रेपोजिशन कोणतं येणार? द हे प्रेपोजिशन येणार. आता त्याच्या खाली जो घटक दिला आहे तो प्रेपोजिशन्स दिला आहे. त्याच्या खाली जो घटक दिला आहे तो प्रेपोजिशन असा घटक दिला आहे. प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय. म्हणजे इन. आय एन इन म्हणजे आत. ओ एन ऑन. बघा. आय एन इन. ओ एन ऑन. त्यानंतर FROM फ्रॉम. ऑन टू. ऑन टू म्हणजे आपल्याला वरून. इन टू आतमध्ये. ऍट म्हणजे कडे. ऍट म्हणजे काय? कडे. असे शब्द आलेले आहेत. नियर. त्याच्यानंतर फॉर अप डाऊन. फॉर अप डाऊन असे आहेत. हे प्रेपोजिशन्स आहेत म्हणजे शब्दयोगी अव्यय आहेत. कसे वापरतात तर बघा. पुट इन डस्टबिन. पुट इन डस्टबिन. डस्टबिन मध्ये ठेवा. कीप ऑन द टेबल. कीप ऑन द टेबल. इथं प्रेपोजिशनचा वापर आहे बघा. कम फ्रॉम. कम फ्रॉम हाऊ. लुक इनटू. लुक इनटू द क्लास. क्लासमध्ये बघा. लुक इनटू द क्लास.
हे जे आहेत बघा, इन, ऑन, फ्रॉम, इन टू, हे सगळे प्रेपोजिशन्स आहेत. इथं पण दिलेले आहेत, ऍट, नियर, लुक ऍट मी, माझ्याकडे बघा, लुक ऍट मी, माझ्याकडे बघा. आलं का प्रेपोजिशन्स? ओके. ऍट, नियर, फॉर, अप, डाऊन, हे सगळे काय आहेत? तर प्रेपोजिशन आहेत. बघा पुढं. आता प्रेपोजिशन नंतर दिलेले आहेत ते ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर विशेषण. मराठीमध्ये कसं आपण एखाद्या गोष्टीला विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो तो विशेषण असतो. मग ह्याच्यामध्ये विशेषण कुठले आहेत मराठीमध्ये? छान, सुंदर, गोड, तिखट, कडू, खरबरीत, मऊ मऊ, थंड, गरम. तेच इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणून आपण वापरतो. ऍडजेक्टिव्ह तेच इंग्लिशमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरतो. एक नंबर स्वीट, दोन नंबर बिटर, तीन नंबर बघा ओ कोल्ड, हॉट, वाचून दाखवणार आहे परत. शॉर्ट, थीन, फॅट, टॉल, सॉफ्ट, हार्ड, हे सगळे शब्दयोगी अव्यय आहेत. आता ह्याच्यावर वाक्य कशी पडतात हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा. आता विशेषण, आय ड्रिंक कोल्ड वॉटर, आय ड्रिंक कोल्ड वॉटर, मी कोल्ड म्हणजे काय? थंड पाणी पितो. मग पाण्याबद्दल कोणतं विशेषण वापरलं आहे? कोल्ड. पाणी कसं आहे? थंड आहे. म्हणून ह्याच्यातलं कोल्ड हे ऍडजेक्टिव्ह आहे. ADJECTIV, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आहे? विशेषण आहे. द शॉप इज मच नायसर, द शॉप इज मच नायसर, NIECER, नायसर म्हणजे अतिशय छान. दुकान हे अतिशय छान आहे. मग दुकानाबद्दल कोणतं विशेषण वापरलं आहे? नायसर वापरलेलं आहे. आय रोट अ नाईस लेटर, मी एक छान पत्र लिहिलं. आय वॉन्ट हॉट टी, याच्यामध्ये मला गरम चहा पाहिजे, गरम. ओके. सी वॉर रोअर अ ब्युटिफुल ड्रेस, तिने अतिशय छान ड्रेस वापरला. म्हणजे ब्युटिफुल, क्रंची, कोल्ड, सोअर, सोअर SOUR, सोअर म्हणजे आंबट, SOUR, सोअर म्हणजे आंबट. काय काय असतं आंबट? चिंच, लिंबू आंबट असते. ओके. त्याच्यानंतर स्मूथ, रफ, ROUGH, रफ म्हणजे खरबरीत बघा, द्रफ म्हणजे खरबरीत. टी हे असते म्हणजे स्वीट काय असतं? मँगो असतं. बिटर गार्ड असते, बिटर म्हणजे कडू काय असतं? कारलं असतं. हॉट काय असतं? टी असतं. शॉर्ट, थिन, टॉल, फॅट, मॅन, मॅन, वुमन काय पण असू शकतं. सॉफ्ट कॉटन कुशन असू शकतं. हार्ड स्टोन असू शकतो. स्मूथ ग्लास असतो. रफ सँडपेपर असतो. क्रंची वेपर्स असतात. कोल्ड लस्सी असते. सोअर लेमन असतो. आलं लक्षात? अशा प्रकारे हे उपपदे आहेत. उपपदे ए अँड द वाक्यामध्ये आलेलं ओळखायचं आहे. प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय, इन, ऑन, फ्रॉम, ऑन टू, नियर, फार. आणि ऍडजेक्टिव्ह स्वीट, बिटर हे ऍडजेक्टिव्ह आहेत. आता आपल्याला इंग्रजीचा हा सिलेबस आपला सगळा झालेला आहे आणि गणितचा सुद्धा आपला सगळा सिलेबस झालेला आहे. गणितमध्ये सुद्धा आपण सगळा सिलेबस कंप्लीट केलेला आहे. आता थोडा बुद्धिमत्तेचा आपण भाग बघूयात. मध्ये बघा. हम्म. तर बुद्धिमत्तेमधला घटक जो घ्यायचा आहे तो रांगेतील स्थान आपला राहिलेला आहे. आता रांगेतील स्थान त्याच्यामध्ये आपण कसं ओळखायचं आहे बघा. कुठ प्रश्न आहे, कुठ प्रश्न घ्यायचे आहेत. रांगेतील स्थान प्रश्न वाचून दाखवणार आहे.
सीमाच्या एका ओळीत उजवीकडून 5 क्रमांक आहे. सीमाचा एका ओळीत उजवीकडून 5 क्रमांक आहे. सीमा ओळीत मधोमध उभी आहे. तर एकूण मुली किती आहेत? आता इथं मी काय करणार आहे, मुलं काढून दाखवणार आहे. सीमाच्या उजवीकडून म्हणजे कुठून तुम्हाला दाखवणार आहे मी. उजवी बाजू म्हणजे ही उजवी बाजू असते हा. ही बाजू उजवी असते, ही बाजू डावी असते. मग सीमाचा उजवीकडून 5वा क्रमांक आहे बघा. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे ही मधली कोण आहे? ही मधली सीमा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? रांगेतील मुले आपण ओळखायची आहेत. तर रांगेत एकूण मुले किती असतील बघा. तर एक 1 2 3 4 5 6 7 8 9 रांगेत एकूण मुले किती असतील? तर 9 मुले असतील बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 रांगेत एकूण मुले किती आहेत? तर 9 मुली आहेत. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारतात. आता बघा, 15 मीटर लांबी असलेल्या वायरचे प्रश्न नीट बघा. आता ह्यातला अजून एक प्रश्न घेऊया. कवायतीच्या प्रश्न बघा. एका रांगेच्या सुरुवातीला रमेश उभा आहे. आता ही एक रांग आहे. या रांगेच्या सुरुवातीला रमेश उभा आहे. या सुरुवातीला कोण आहे? रमेश. रमेश उभा आहे. आणि रांगेच्या शेवटी 12व्या स्थानावर नीता आहे. रांगेच्या शेवटी 12व्या स्थानावर, आता आपले हे 9 होते. रांगेच्या शेवटी 12व्या स्थानावर नीता उभी आहे. नीता उभी आहे. तर तर दोघांच्या मध्ये एकूण मुले किती असतील? दोघांच्या मध्ये एकूण मुली किती असतील सांगा बघू. बघा, रांगेमध्ये सुरुवातीला रमेश उभा आहे, शेवटी नीता उभी आहे. तर रमेश आणि नीता यांच्या मध्यभागी एकूण किती मुले उभी आहेत? बरीच मुलं रमेश आणि नीताला काउंट करतात. रमेश आणि नीताला काउंट करायचं नाही, याच्याची मधली ओळखायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकूण मुले किती आहेत? तर 10 आहेत. दोघांच्या मधील एकूण मुले किती आहेत? 10 आहेत. आलं लक्षात? पहिला आणि शेवटचं सोडायचं, कारण की दोघांच्या मध्ये विचारलेलं आहे, म्हणून आपण ते काउंट करायचं नाही. पुढे बघा, पुढचा घटक काय आहे बघा. तर 15 मीटर लांबी असलेल्या वायरचे प्रत्येकी 3 मीटरचे तुकडे केले. 15 मीटर, आता ही 15 मीटर वायर आहे. प्रत्येकी 3 3 मीटरवर तुकडे केले असता एकूण किती तुकडे होतील बघा. इथं 3 मीटरवर एक, तर 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, इथं 3, इथं 3, इथं 3, इथं 3, इथं 3, म्हणजे इथं आपली काय झालेली आहे? तुकडे इथं कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे किती झाले बघा. 15 मीटर वायरचे 1 2 3 4 5 तुकडे झालेले आहेत. किती तुकडे झाले? 5 तुकडे झालेले आहेत. आता दिशा बघा. दिशावर कसे प्रश्न विचारतात? आता अजून एक प्रश्न बघा. एका दोरीचे 6 तुकडे केले तर किती कापली जातील? ही दोरी आहे, याचे 7 तुकडे करायचे. 1 2 3 4 5. तर 6 तुकडे होण्यासाठी आपण 5 वेळा कट केली. तर एकदा 1 2 4 5 6, 6 तुकडे होण्यासाठी आपण ते 5 वेळा कट केलेले आहे. दिशावरील प्रश्न कशी पडतात बघा. दिशावरील प्रश्न बघा, अगदी सोपे आहेत.
दिशावरील प्रश्न काय विचारतात? आता तुमच्या उजव्या हाताची दिशा ही नेहमी तुमची कोणती दिशा असते? अ, उजव्या हाताची दिशा पूर्व असते. पूर्व, पश्चिम, त्याच्या विरुद्धची दिशा उत्तर, दक्षिण. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण काय करायचा, आखून घ्यायचा. बघा उपदिशा सुद्धा मी काढलेल्या आहेत बघा इथं. उत्तरेच पहिल्या अक्षरावरून एक वाक्य तयार होतं. उत्तरेचा ईश्वर पूजेला आणला, दत्ताचा नैवेद्य परस्पर वाटला. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. तर पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये कोणती दिशा येते? पूर्व आणि दक्षिण, पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये कोणती दिशा येते? तर यांच्यामध्ये आग्नेय दिशा येते. पूर्व आणि दक्षिण. पुढे बघा, पश्चिमेकडे तोंड करून उभा असल्यास उजव्या बाजूची दिशा कोणती? पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे आपण आपण हे करायचं की इमॅजिनेशन मी तिथं उभा आहे. उजव्या हाताची दिशा कोणती येणार आहे? तर उत्तर उजव्या हाताची दिशा येणार आहे. एकूण उपदिशा किती आहेत? एकूण उपदिशा 4 आहेत. पूर्व, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. एकूण मुख्य दिशा किती आहेत? 4 आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर बघा, रमेश घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा काटकोनात वळला? आता इथं ती आकृती दिलेली आहे. अनुश्री उत्तरेकडे पाठ करून उभी आहे, तिच्या समोरची दिशा कोणती? अनुश्री इथं उत्तरेकडे पाठ करून उभी आहे. उत्तरेकडे पाठ करून उभी आहे, तिच्या समोर उत्तरेकडे पाठ आहे तिची, म्हणजे समोरची दिशा दक्षिण दिशा येणार आहे. सूर्य उगवताना शेखर सूर्याकडे तोंड करून उभा आहे. सूर्य उगवताना शेखर सूर्याकडे तोंड करून उभा आहे. त्याच्या डाव्या हाताची दिशा उत्तर येणार आहे. आपण तिथं आहे हे इमॅजिनेशन करायचं आहे. आलं लक्षात? पश्चिम पश्चिम दिशेची विरुद्ध दिशा कोणती? पूर्व. मग हे असं आखूनच ठेवायचं आणि त्यामुळे आपल्याला काय होतं? बरोबर लक्षात येतं. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. उत्तरेचा ईश्वर पूजेला आणला, दत्ताचा नैवेद्य, म्हणजे पहिल्या ज्या शब्द आहेत त्या पहिल्या शब्दांवरून मी इथं काय केलेलं आहे? आखलेला आहे. त्याच्यानंतर गटाशी जुळणारे शब्दसंग्रह आहेत बघा. अतिशय सोपं आहे. कुत्रा, मांजर, बैल. आता कुत्रा, मांजर, बैल हे पाळीव प्राणी आहेत. त्याच्यामध्ये गाय हे काय येणार आहे? पाळीव प्राणी येणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, नंतरचा वार येतो तो गुरुवार येतो. काळा, निळा, हिरवा, नंतरचा वार येतो तो पिवळा येतो. कान, नाक, हात असे देतात, म्हणजे अवयवाचे भाग देतात, फुलांचे भाग देतात, अ, पाळीव प्राणी देतात, जंगली प्राणी देतात, ते आपण ओळखायचे असतात. संख्या, आता संख्यांवर कसे प्रश्न येतात बघा. समसंख्या, विषम संख्या आपल्याला गणितला झालेले आहेत. दोनच्या पाढीतील असते, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्या समसंख्या असतात. समसंख्या. आणि 1, 3, 5, 7, 9 यांच्या एकक स्थानी असलेल्या त्या विषम संख्या. आलं लक्षात? मग संख्या ओळखायच्या कशा बघा. आता 8, 12, 16 येणारी पुढची संख्या कोणती आहे? आणि 8, 8 अधिक 4, 12, 12 अधिक 4, 16 मग येणारी पुढची संख्या काय येणार? 16 अधिक 4 तर 20 येणार इथं. म्हणजे तिथं काय केलेलं आहे? अधिक 4 अधिक 2 असं मिळवलेलं आहे. पुढे बघा, संख्या कशा ओळखायच्या आहेत? 5, 10, 15 पुढे येणारी संख्या कोणती आहे? 5, 10, 15 येणारी पुढची संख्या कोणती आहे? मग 5 मध्ये 5 मिळवलं 10 आलं. 10 मध्ये 5 मिळवलं 15 आलं. मग 15 मध्ये 5 मिळवल्यावर 20 येणार आहे.
आता बघा, 2 4 6 पुढची संख्या कोणती? आता 2 4 6 याच्यामध्ये ह्या सम संख्या आहेत. येणारी पुढची संख्या 8 ही विषम संख्या आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे ह्या संख्यांवरील आधारित प्रश्न असतात. आकृती हा घटक झालेला आहे. अंकांसाठी सांकेतिक भाषेमध्ये अंकांसाठी अक्षरांचा वापर सुद्धा हा घटक. आता बघा कसा विचारतात बघा, हा अंकांसाठी अक्षराचा वापर. बघा, 4 ला 5, 4 बरोबर 5, 5 बरोबर 6, 6 बरोबर किती? 4 बरोबर 5, 5 बरोबर 6, 6 बरोबर किती? बघा, 4च्या पुढची संख्या 5 दिलेली आहे, 5ची पुढची संख्या 6 दिलेली आहे, 6ची पुढची संख्या आपल्याला उत्तर इथं 7 येणार आहे. उत्तर काय येणार आहे? 7 उत्तर येणार आहे. अशा प्रकारे सोडवायचं. आता 3 12 5 30 6 42. 3 बरोबर 12, 5 बरोबर 20, 6 बरोबर 42, तर 7 बरोबर किती? असा प्रश्न विचारलाय संख्यांवर. 3 चौक 12, मग पाड्यात आहे का बघा. 5 चौक 20, 6 चौक 24, 6 म्हणजे 6 7 42, मग 7च्या पाड्यातली संख्या का? 7 चौक 28 घ्या. पर्याय दिलेली असते. पर्याय दिलेली असते. आलं लक्षात? पुढं सांकेतिक भाषेत शब्द दिलेले असतात बघा. प्रश्न बघा कसा आलेला आहे पुढचा. 43 बरोबर 7, 32 बरोबर 5, 64 बरोबर 10, तर 25 बरोबर किती? 25 बरोबर किती? आता 43 बरोबर 7 उत्तर कसं आलेलं आहे बघा. 4 अधिक 3 7, 3 अधिक 2 5, 6 अधिक 4 10, मग 5 अधिक 2 7 उत्तर येणं, म्हणजे ह्यांची यांची बेरीज ही संख्या आलेली आहे. लक्षात? यांची यांची बेरीज ही संख्या आलेली आहे. आता याच्यामध्ये शब्दांचा वापर कसा करतात बघा. 3 4 5 4, 3 4 5 4 हा शब्द देव घेव असा लिहितात. तर घेव शब्द कसा लिहितील? तर घेव शब्द कसा लिहितील? आता बघा, देव घेव, त्याच्या संख्यांच्या खाली मी तर देवघेव हा शब्द कसा लिहितात, तर त्या संख्यांच्या खाली मी लिहून ठेवलेला आहे बघा. देव घेव असं लिहून ठेवलेलं आहे. मग घेवला काय आहे? 4 4 वल आहे, घेला 5 म्हणजे 54 असा लिहिते. कसा लिहिणार आहे? 54 असा लिहिणार आहे. आता नाप, आता काय करतात संख्यांची हे देतात, काय देतात? अक्षर देतात, आणि त्यावरून आपण ओळखायचं असतं की या अक्षरांना काय म्हणतात. तर एका सांकेतिक भाषेत जवळ हा शब्द जवळ हा शब्द 562 असं लिहितात. तर वळ हा शब्द कसा लिहितील? वळ हा शब्द कसा लिहितील? वळ हा शब्द 62 असं लिहितील. म्हणजे त्या संख्यांच्या खाली ती शब्द अक्षरे आपण लिहून ठेवायची आहे. आलं लक्षात? आता ग बरोबर 4, म बरोबर 2, स बरोबर 1, र बरोबर 4, तर मगर हा शब्द कसा लिहितील? मग म ला काय आलेला आहे? 2, ग ला 4 आणि र ला 5 आलेला आहे. मग अशा प्रकारे हे आपण सोडवायचं आहे. सांकेतिक भाषेचं सुद्धा अक्षरे सुद्धा चिन्हांच्या साठी दिलेली आहेत बघा. उदाहरणात बघा, उदाहरण बघा. 1 ला वजा, 2 ला अधिक, 3 ला भागाकार, 4 ला गुणाकार आणि 5 ला गोल, 6 ला स्टार. तर आता ह्याच्यावर प्रश्न कसे विचारतात बघा. 2, तर ह्याचं उत्तर कसं काढायचं आहे बघा आपल्याला. 6 अधिक 2 अधिक 3 याचं उत्तर काय येतं सांकेतिक भाषेत? 2 अधिक 3. मग 2 अधिक 3 उत्तर काय? 5 आहे.
मग पाचला सांकेतिक भाषा का आहे? गोल आहे. पाचला गोल आहे म्हणजे याचं उत्तर सांकेतिक भाषेत असं येणार आहे. आलं लक्षात? 4 - 5 उत्तर काय येतं? मग 4 - 5 उत्तर काय येणार? 1 येणार. मग एकला काय आहे? वजा चिन्ह आहे. एकला काय आहे? वजा चिन्ह आहे. म्हणजे सांकेतिक भाषेसाठी हे चिन्ह वापरतात. म्हणजे ते चिन्ह आणि त्याखाली आलेल्या संख्या या आपण ओळखायच्या आहेत. आलं लक्षात? आता बघा, 3 + 3 उत्तर काय येतं? 6. मग 6ला कोणतं सांकेतिक भाषा आहे? स्टार. कोणतं आहे? स्टार. अशा प्रकारे या सांकेतिक भाषा अंकांसाठी, चिन्हांसाठी वापरतात आहेत. आता त्याच्या पुढे आहे भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीबद्दल राग न येणे, त्याच्या रागावर नियंत्रण असणे, खोटं बोलणे, खोटं न बोलणे, मोठ्यांचा आदर करणे याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. उदाहरणार्थ कसे विचारलेले असतात बघा. रस्त्यावरून चालताना एक लहान मुलगा ठेच लागून पडला तर तुम्ही काय कराल? 1 नंबर त्याच्याकडे दुर्लक्ष करू, 2 नंबर त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ, 3 नंबर त्याला बघून हसू आणि 4 नंबर त्याला रस्त्यावरून चालू नको म्हणून ओरडून रागवून सांगू. त्याच्यातली योग्य कृती कोणती आहे? तर त्याच्याकडे त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. मग हे व्यवस्थित उत्तर आपण तिथं लिहायचं आहे. तुमची आई आजारी आहे, तुम्ही काय कराल? आईला जेवण बनवायला सांगू, आईला डॉक्टरांकडे जायला सांगू, आईला घरातली कामे करायला सांगू का आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ? तर तुम्ही काय करणार आहे? आईला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहात. हे उत्तर पर्याय बरोबर लिहायचं आहे. आता शेजारचे काकू आजारी आहेत तर तुम्ही काय कराल? तर शेजारचे काकू आजारी आहेत तर आपण काय करू? त्यांना भेटायला जाणार नाही, त्यांना मदत करणार नाही, घरात टीव्ही बघत बसू, काकूंना भेटून दवाखान्यात घेऊन जाऊ. तर आपण काय करणार आहोत? काकूंना भेटून दवाखान्यात घेऊन जाणार आहोत. दररोज राष्ट्रगीत म्हणले म्हणजे काय होते? कारण आपल्याला गायन सुधारते, स्मरणशक्ती वाढते, राष्ट्र मोठे होते, आपला राष्ट्राभिमान वाढतो. तर याचं उत्तर काय येणार आहे? आपला राष्ट्राभिमान वाढतो हे उत्तर येणार आहे. लक्षात? अशा प्रकारे आपला सगळा सिलेबस दुसरीचा संपलेला आहे. आपण आता काय करायचं आहे? परीक्षा 5 जानेवारीला अजून आपल्याला पाठांतर, पाढेपाठांतर जेवढे घटक राहिलेले आहेत तेवढे व्यवस्थित सोडवायचे. सगळ्यांना माझ्याकडून, आपल्या ध्येय अकॅडमी कडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.